वैद्यकीय परीक्षाबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यमंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच कुलगुरू यांना देण्यात आले। वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। वैद्यकीय परीक्षेबाबत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री, पालकमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र राज्यात गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी आपापल्या घरी गेले आहे। मात्र महाराष्ट्रात रोज नवीन कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, त्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी संपूर्ण लॉकडाऊनचे पालन करण्यात येत आहे। आजही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे, त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात राहणारे विद्यार्थी संबंधित महाविद्यालयात जाऊ शकत नाही आणि अशामध्ये महाराष्ट्रात वैद्यकीय परीक्षांची तारीख ठरविण्यात आली असून या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे संकेत राज्यपाल यांनी दिले आहे। आपल्या घराकडे जाताना अनेक विद्यार्थ्यांनी हा विचार केला होता की लॉकडाऊन फक्त 7 ते 10 दिवस सुरू राहील, त्यामुळे ते विद्यार्थी पुस्तके घेऊन गेलेच नाही व त्यांनी त्यांची पुस्तके वसतिगृहाच्या खोलीमध्ये ठेवली आहे आणि जे सोबत घेऊन गेले आहे ते विद्यार्थी खूप कमी प्रमाणात आहे। या कारणाने त्यांना अभ्यास करणे हे अतिशय कठीण झाले आहे। महामारीच्या काळात विद्यार्थ्यांचे हित जोपासण्यात यावे व त्यांच्या जीवाला मोठ्या प्रमाणावर धोका होऊ शकण्याचे टाळावे, त्याकरिता वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रत्येक वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पदोन्नती देण्यात यावी, तसेच शक्य नसल्यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपल्यावर परीक्षा घेण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन वैद्यकीय विद्यार्थ्यांनी केले आहे। माननीय जे राज्यपाल आहे आपल्या महाराष्ट्राचे भगतसिंगजी कोश्यारी यांनी वैद्यकीय परीक्षा घेण्याचे निर्णय दिलेले आहे आणि जर परीक्षा घेण्यातच आली, वैद्यकीय विद्यार्थ्यांचे काही समस्या आहे आणि समस्या अशी आहे की सगळ्यात पहिले तर विद्यार्थ्यांना वाटलं होतं की हे लॉकडाऊन फक्त आणि फक्त 8 ते 10 दिवस चालेल आणि त्यांनी पुस्तके नेलीच नाहीत। ज्यांनी पुस्तके नेली ते खूप कमी प्रमाणात, बाकीच्यांनी आपल्या रूमवर, हॉस्टेलवर इथे ठेवण्यात आली। त्यांनी जे पुस्तके, आता जर त्यांनी पुस्तकेच नेलीत नाही तर ते अभ्यास कुठून करतील? इंटरनेट हा पर्याय असू शकतो, पण आपल्याला माहिती आहे की खूप सारे मुलं ग्रामीण भागात गेलेले आहे आणि ग्रामीण भागात रेंज पण पोचत नाही, तर मग ऑनलाईन लेक्चरचा प्रश्नच येत नाही। जर लेकरं जिथे रेंजच पोचत नाही तिथे ऑनलाईन लेक्चरमध्ये नाही उपस्थित होऊ शकत, तर तिथे ऑनलाईन एक्झाम्स काय देते? खूप साऱ्या मुलांना तांत्रिक अडचणी येत आहे आणि MUHS विद्यापीठ म्हणते की आम्ही MUHSच्या अंतर्गत येणारे 5 जवळच्या, त्यांच्या घरापासून 5 जवळच्या कॉलेजमध्ये आम्ही एक्झाम्स घेऊ, पण असं आहे की खूप सारे मुलं आता रेड झोनमध्ये आहे आणि रेड झोनमध्ये असताना काही मुलं असे आहेत की ज्यांच्याजवळ आपले स्वतःची गाडी नाही आणि जे ग्रामीण भागातले मुलं आहे त्यांना खाजगी वाहनेच करा लागतील आणि असं आहे की जे ग्रामीण भागातले मुलं आहे त्यांच्या घरापासूनच जे सेंटर आहे ते कमीत कमी 50 ते 80 किलोमीटरच्या दुरीवर आहे, तर अशा वेळी हे त्यांच्यासाठी किती पट शक्य आहे? जसे कसे विद्यार्थी जर सेंटर जिथे आहे त्या शहरात पोचले, पण त्या शहरात पोचल्यावर ते राहतील कुठे? त्यांची राहण्याची सोय कोण करेल? त्यांची जेवणाची पण सोय कोण करेल? ते जेवतील? शाळा, महाविद्यालयाचे हॉस्टेल हे महाराष्ट्र शासनाने क्वारंटाईन सेंटर म्हणून दिलेले आहेत आणि अशा वेळी मेस चालू होतील का? विद्यार्थी जेवतील कुठे व राहतील कुठे? हा प्रश्न आहे। हे जे काही प्रश्न आहे हे अनेक विद्यार्थ्यांचे आहे आणि विद्यार्थ्याच्या जीवनाचा प्रश्न निर्माण होतो। जर विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली तर त्यांची जबाबदारी कोण घेईल? कोणीच कोणाच्या जीवाचं मूल्य नाही ठरू शकत, म्हणून त्यांची जबाबदारी कोण घेईल यांचा आम्हाला एक प्रश्न आहे। आणि मेन म्हणजे असं की आता खूप जे विद्यार्थी मुलं आहेत ते पुढे आलेले आहेत रुग्णसेवाकरिता। जर त्यांना एक्झाम्स द्यावी लागली तर आरोग्य सेवेसाठी व त्यांच्या परीक्षेवर सुद्धा याचा असर होईल, याची आपण नोंद घ्यावी। माननीय राज्यपालांना विनंती आहे की विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका नाही होईल म्हणून त्यांच्यासाठी त्यांनी एक्झाम्स घेण्याचे टाळावे। आणि आम्ही मागील 2 महिन्यापासून आम्ही सोशल मीडियाद्वारे अनेक संघर्ष व प्रयत्न करत आहेत की माननीय राज्यपालांपर्यंत आणि मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आमची आवाज पोहोचली पाहिजे, पण असं झालं नाही आणि आम्हाला स्वतः घराबाहेर पडून पत्र हे जिल्हाधिकारी साहेबांना द्यावं लागलं की जेणेकरून हे पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। खूप सारे मित्र जे संघटन आहे ते संघटनांनी पण स्वतः
यांचा म्हणजे विद्यार्थीचे जे हिताकडे बघून परीक्षा न घेण्याचा संघर्ष ते करीतच आहेत. पण खूप सारे असे पण आहेत की जे संघटन आहे जे असे करत आहे की जे फक्त आणि फक्त आपल्या पॉलिटिकल स्टंटसाठी आणि पब्लिसिटीसाठी ते विद्यार्थीचं हित म्हणजे त्यांचे यूट्यूब चॅनल असो या त्यांचे ट्विटर हँडल असो या काही असो ते असे दाखवत आहे की ते विद्यार्थीच्या खंबीरपणे पाठीमागे उभे आहे. पण असं काहीच नाही आहे. ते विद्यार्थीचं छळ करत आहे आणि त्यांना खोटे आश्वासनं देत आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहे, आम्ही तुमचं काम करत आहे. पण ते फेक पत्र जाहीर करून हे असं दाखवत आहे की आम्ही सगळं तुमचं काम करत आहेत. पण असं काहीच नाही. आम्हाला स्वतः विद्यार्थ्यांची काळजी आहे म्हणून आम्ही इथे आज जिल्हाधिकारी साहेबाच्या ऑफिसवर आलेलो आहे आणि स्वतः पत्र दिलेलं आहे. तर माझी इतकीच विनंती आहे त्यांना की त्यांनी विद्यार्थ्यांची फसवणूक करावी नाही आणि त्यांना भ्रमात पाडावे नाही. आणि जर त्यांना खरंच विद्यार्थीबद्दल त्यांना वाटते की हो विद्यार्थ्यांचं चांगलं झालं पाहिजे तर त्यांनी त्यांची दिशाभूल करावी नाही आणि त्यांना सहभाग करावे. आणि मला काही संघटनांना विनंती आहे. आणि तसेच मी एकदा माननीय राज्यपाल, माननीय मुख्यमंत्री व माननीय शिक्षण मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना मी विनंती करतो की त्यांनी आमची दखल घ्यावी आणि विद्यार्थीच्या हिताकडे जे सर्वश्रेष्ठ राहील तेच तुम्ही करावे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती.